प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा म्हणजे 3 ऑक्टोबरचा भाग तुम्ही बघत आहात। आजचा भाग त्यांनी जरा लहानच दाखवला, त्यामुळे मला जमलंय आज तुम्हाला लवकर भाग द्यायला म्हणून देऊन टाकला। सुरुवातीला आपण बघतोय पप्प्या दादा कसं बसं बयोला शोधत पोहोचला तिच्याकडे आणि म्हणतो कसा, डॉक्टर बघ मी तुला शोधलंच। आता तो तिचा थोडासा मूड रिफ्रेश करायचा प्रयत्न करत असतो, पण ती तिच्याच विचारत असते। पप्प्या दादा तिच्या जवळ जाऊन म्हणतो, काय झालंय डॉक्टर, असं का मूड ऑफ झालाय, काही प्रॉब्लेम आहे का? बयो म्हणते, असं काही नाहीये पप्प्या दादा। पप्प्या दादा म्हणतो, असंच आहे, माझी बहीण कुठेतरी हरवल्यासारखी वाटतेय, काय झालं, इतकी का उदास आहेस तू, एवढी का उदास आहेस तू? अगं तुझ्यासारखी सेम अवस्था विशाल सरांची पण आहे। आता बयो लगेच घाबरते आणि म्हणते, विशाल सरांची का, काय झालंय विशाल सरांना? मग पप्प्या दादा सांगतो की विशालचं आणि त्याचं भेटणं कसं झालं ते, आणि आता म्हणतो की तू पण त्यांच्यासारखीच माझ्यावर चिडली होती, काय झालं मला खरं खरं सांग डॉक्टर। बयो म्हणते, तू कशासाठी आलायस पप्प्या दादा ते सांग बरं। बयो मुद्दाम विषय टाळत असते। मग आता हा पप्प्या दादा म्हणतो, मी तर तुला भेटायला सहजच आलोय, पण तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून, काही भांडणं झालेत का तुमच्या दोघांमध्ये? बयो त्याला टाळत असते। ती म्हणत असते, अरे एक काम कर, तू आलायस ना तर तुझे डोळे चेक करून घे। पप्प्या दादा म्हणतो, माझे डोळे बरोबर आहेत, मी अंधारात पण व्यवस्थित बघू शकतो, आणि डॉक्टर मी माणसाच्या डोळ्यातले भाव पण ओळखू शकतो बरं का। आता बयो त्याला म्हणते, मी सांगते ना, चल बरं लवकर आपण तपासून घेऊया, आज शिबिर आहे दवाखान्यामध्ये। पण पप्प्या दादा म्हणतो, नाही मला नाही चेक करायचंय, पण जर मी चेक केले तर मला एका प्रश्नाचं उत्तर दे, तुझ्यात आणि विशाल सरांमध्ये काही चाललंय का? पण आता बयो त्याला ओढून घेऊन जाते आणि विषय टाळते, चल बरं आधी। तर आता इकडे मात्र गौतमी त्या पोटेवर चिडचिड करत असते, काय चाललंय तुमचं पोटे, तुम्ही पुढची प्लॅनिंग का नाही करत आहात? पोटे सर म्हणतात, अहो तुमचं रमाकांतचं ठरलं ना, तो भिंत फोडणारे, औषधं बदलणारे, मला कशाला विचारताय, त्याला विचारा ना काय करायचं काय नाही। तेवढ्यात रमाकांत आलाय आणि तो म्हणतो, तो आला का इथे, तो पप्प्या, तो त्याला ना मी सोडणार नाहीये। आता हे पोटे सर म्हणतात, कोण? रमाकांत म्हणतो, तो बयोचा मानलेला भाऊ, तो आला इथे, इतका बेकार माणूस आहे ना तो, खूप चिवट आहे। गौतमी चिडते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं, काय पप्पू काय ते, तो त्याचा मानलेला भाऊ काय, तुम्हाला कशाला ठेवलंय मी हॉस्पिटलमध्ये, तुम्ही कामं करणार आहात की नाही? रमाकांत म्हणतो, अहो वहिनी तुम्ही आधी काहीतरी एक सांगा हो, त्या विशालचं नीराचं निस्तरायचं का आधी हे कामं करायचे? आता गौतमी म्हणते, तो विषय झालाय सध्या सॉर्ट आउट। मग आता लगेच पोटे सर म्हणतात, इरा विशाल काय प्रकरण आहे? मग आता गौतमी म्हणते, त्या प्रकरणाशी तुमचा काही संबंध नाहीये। आता तेवढ्या तिथे इरा येते नाचत आणि म्हणते, अगं मम्मा तुला माहितीये, तुझा जो डाऊट होता ना तो अतिशय चुकीचा होता, सगळं सॉर्ट आउट झालंय। गौतमी म्हणते, बेटा इरा आपण ना या सगळ्या विषयावर घरी जाऊन बोलूयात। आता ही इरा म्हणते, बरं हरकत नाहीये, पण मला पैसे दे, मला जरा बाहेर जायचंय आज डेटवरती। मग आता हे पोटे सर या दोघींचं बोलणं खूप निरखून ऐकताय, कारण त्यांना या प्रकरणाविषयी काही माहिती नाहीये। असो, पण आता इरा त्या गौतमीच्या पाकिटातनं पैसे घेते आणि निघून जाते। गौतमी म्हणत असते तिला, थांब इरा थांब इरा, पण ती काही थांबत नाही, आणि पोटे सर म्हणतात, काय चाललंय हे? असो, तर आता शुभंकर सर बयोला काहीतरी सांगत असतात एका पेशंट बद्दल, आणि बोलता बोलता म्हणतात, काय ग बयो, आज काही घडलं का? बयो म्हणते, काय बाबा? तर आता हे शुभंकर म्हणतात, अगं बयो आज ना इरा जरा खूप खुश दिसत होती ग, म्हणजे तिचा मूड आता सध्या विशालच्या मूडवर अवलंबून आहे ना। मग आता बयो म्हणते, बाबा मला माहिती नाही हो। तेवढ्यात आता विशाल येतो तिथे आणि म्हणतो, सरस्वती मला जरा त्या पेशंट बद्दल तुझ्याशी 2 मिनिटं बोलायचंय, जरा येतेस का त्या म्हणजे तिकडच्या कॅबिन मध्ये? शुभंकर म्हणतात, विशाल अरे लंच ब्रेक आहे, जरा जेवून खाऊन घ्या मग कामाचं बोला। बरं ठीक आहे, चालू द्यात तुमचं, मी येतो, असं म्हणून आता डॉक्टर निघून जातात। पण आता विशालने मात्र बयोला तिथेच धारेवर धरलंय। तो म्हणतो, झालं का, झालं तुझ्या मनासारखं? सरस्वती हे सगळं मी तुझ्यासाठी माझ्या स्वभावाच्या विरुद्ध, माझ्या इच्छेविरुद्ध वागतोय, तुला माहिती आहे ना? मी त्या इराला का हो म्हटलो, कारण माझी इच्छा नाहीये, तुझी इच्छा आहे ना, म्हणून। गंमत बघ ना सरस्वती, मला ज्या व्यक्तीसोबत आयुष्यात राहायचंय, हिंडायचंय, फिरायचंय, त्या व्यक्तीला सोडून मी दुसऱ्याच कोणत्या व्यक्तीबरोबर हिंडतोय, फिरतोय, वा वा, छान ना सरस्वती, माझी इच्छा नसताना मी हे करतोय, कळतंय ना तुला सरस्वती? तुला सुखी बघायचंय त्या इराला, म्हणून मी हे करतोय सगळं, बरोबर आहे ना? या बिचाऱ्याचं घेणं न देणं, हा बिचारा मधल्या मध्ये याचं मरण होतंय। तर आता हा विशाल म्हणतो, ती तर खुश आहे, पण माझं काय ग, मी तर माझ्या भावनांचा बळी देतोच आहे ना, तू आता का गप्प बसलीयस, बोल आता, बोल काहीतरी। बयो म्हणते, मला काही बोलायचं नाहीये। म्हणजे बघा प्रेक्षकांनो, हिच्या मनासारखं त्याला वागवून घेतेय विचारायला, आणि पुन्हा म्हणते आता मला काही बोलायचं नाहीये। मग आता हा विशाल म्हणतो, अर्थातच तुझ्याकडे राहिलंय तरी काय बोलायचं। एक गोष्ट लक्षात ठेव सरस्वती, या सगळ्यांचा त्रास जेवढा मला होतोय ना तेवढा तुला पण होतोय, हे कळतंय मला, पण तू काहीच बोलणार नाही हे माहितीये मला, तू गप्पच बसणार आहेस ग। आता चाललोय ना आम्ही सोबत लंचला, मग ऑल द बेस्ट तरी देऊन टाक, दे दे
दे ऑल द बेस्ट दे. पण ही मात्र नुसती उभी आहे. तर आता तेवढ्यात इरा येते आणि विशालला म्हणते चल निघायचं ना विशाल. विशाल म्हणतो की हो निघावं तर लागेलच. मग आता इरा जाताना त्या बयोला अलर्ट करते, रेदर धमकीच देते म्हणा ना की हे बघ बयो उगाचच मला फोन करू नको, काही काम असेल विशालचं तर बाबाला सांग, बाबा आहेत हॉस्पिटलमध्ये, विनाकारण आम्हाला डिस्टर्ब करायचा प्रयत्न करू नकोस असं म्हणून त्या विशालला ओढत घेऊन जाते. विशाल तिच्याकडे सारखा बघतोय आणि ती त्याच्याकडे अशी रडून बघतीये. काय करणार, तिचं प्रेम ती इरा हिरावून घेऊन चालली आहे तरी पण ही तिचं त्यागातच सुख मानतीये. असतात काही काही माणसं असे भोळे असण्यापेक्षा काय ना प्रेक्षकांनो, त्या बयोची बिचारीची मजबुरी आहे. तिला तिचे स्वतःचे सख्खे आई वडील नाहीये, ती एकतर यांच्या घरी राहते आणि त्यातनं जर तिने इराचं सुख हिरावून घेतलं तर तिच्यावर केवढा आयुष्यभराचा ठपका बसेल विचार करा तुम्ही. म्हणूनच बिचारी तिच्या प्रेमाचा त्याग करते. पण या सगळ्यामध्ये तो विशाल फरफटला जातोय. असो, पण आता ती रडतच असते तेव्हा तो आरव भेटतो तिला. आरव म्हणत असतो हिला खूप खुश आहे ना, गेली का डेटवर. आता ती बयो काही बोलणार तेवढ्यात तिथे अंकिता येते आणि आरवला म्हणते चल ना रे आरव आपण जाऊया बाहेर. पण आरव तिला नाहीच म्हणत असतो. मग आता अंकिता म्हणते बयो तू सांग ना ग याला, ऐकतच नाही बघ माझं. हा आरव म्हणतो नाही नाही आता नको, आता पुष्कळ मला कामं आहेत माझी. बयो म्हणते जा रे आरव दादा, प्रेमाचं माणूस एवढं हट्ट करतंय जा. अरे शेवटी प्रेमाचं माणूस खूप नशिबाने मिळतं. आरव म्हणतो बर आता बहिणाबाई सांगतायत म्हटल्यावर जावंच लागेल मला. मग आता अंकिता नाचायला लागते. पण यु नो वॉट प्रेक्षकांनो, ही त्याला डेटवर कुठे घेऊन जाते ते बघा. खरं तर मला खूप हसू आलंय या सगळ्याचं. पण आता या गौतमीने शुभमकरांकडे गेली आहे ती आणि आता त्या शुभमकरांशी हुज्जत घालत असते. गौतमीचं म्हणणं काही चुकीचं नाही प्रेक्षकांनो. गौतमी म्हणत असते की त्या विशालशी तू काय इराचं लग्न लावून देतोयस. मग आता हे शुभमकर म्हणतात काय प्रॉब्लेम आहे विशालमध्ये. गौतमी म्हणते अरे तो विशाल इरासाठी नाही मला तो अजिबात इरासाठी आवडत नाही. आता शुभमकर म्हणतात तो खूप चांगला मुलगा आहे अगं. तेव्हा गौतमी म्हणते अजिबात नाही, असेल तो चांगला मुलगा पण मला इरासाठी तो नकोय. तू आत्ताच्या आत्ता तिला ब्रेकअप करायला सांग विशाल सोबत. शुभमकरांचं म्हणणं असतं की विशाल सारखा गुणी मुलगा नाही सापडणार आपल्याला. पण गौतमी अगदी पहिल्यांदा करेक्ट ट्रॅकवर आहे प्रेक्षकांना. म्हणजे माझ्या मते गौतमीचं असं म्हणणं आहे की हे बघ प्रत्येक वेळेला गुणांवर आणि असं स्वभावावर नसतं आयुष्य चालत. अरे जगायसाठी पैसा लागतो पैसा. त्या विशालचं बघितलं ना तू, त्याने स्वतःच्या आईशी नातं तोडलंय, हॉस्पिटलवरचा हक्क पण सोडलाय, तो आपल्या इराला कसं सुखी ठेवेल. शुभमकर म्हणत असतात हे बघ गौतमी प्रत्येक वेळेला पैसा महत्वाचा नसतो अगं, सुखही महत्वाचं आहे आपल्या इराचं. आणि आपली इरा विशाल सोबत खूप सुखी राहील, त्याचा स्वभाव पण खूप चांगला आहे अगं. गौतमी म्हणते खड्ड्यात गेला तुझा स्वभाव. हे बघ शुभमकर मला माझ्या इरासाठी श्रीमंत मुलगाच पाहिजे, कारण माझी इरा श्रीमंत घरातच सुखी राहू शकते. माझ्या इरासाठी मी चांगलंच घर बघणार आहे, तिच्या सुखसोयींचा विचार नको का करायला. आतापर्यंत ती जी लाईफस्टाईल जगत आली आहे पुढे तिला तशीच लाईफस्टाईल द्यावी लागणार आहे आपल्याला. आपण आतापर्यंत तिला पाहिजे ते दिलंय, पुढे सुद्धा तिला तेच लागणार. आणि हा विशाल हा तिला सुखी नाही ठेवणार. या विशालच्या साधेपणामुळे आपल्या इराचे हाल होतील. खरंय प्रेक्षकांना गौतमीचं. म्हणजे ठीक आहे पैशाचं नाही म्हणते मी, पण विशाल तिला परफेक्ट नाहीये. तर आता हे शुभमकर म्हणतात अगं साधेपणा काय म्हणते ग, बयोचंच बघ. आपल्या बयोला आयुष्यभर गावंडळ म्हणून हिणावलं सगळ्यांनी, पण आज ती तिच्या साधेपणाच्या जीवावरच डॉक्टर झालेली आहे. आणि आपल्या इराला पण विशाल मधला तोच गुण आवडलाय. मला इराचा अभिमान आहे. पण आता गौतमी म्हणते तू काहीही म्हण शुभमकर, मला तो विशाल अजिबात मान्य नाहीये आपल्या इरासाठी. शुभमकर म्हणतात तू काहीही म्हण गौतमी, पण मी माझ्या इराच्या निर्णयाच्या पाठीमागे ठाम उभा आहे. गौतमी शेवटी जाताना म्हणते मी काय बोलते ना तुला काही कळतच नाहीये शुभमकर. गौतमीचं म्हणणं बरोबर आहे प्रेक्षकांनो. म्हणजे गौतमीचं काय म्हणणं आहे की इराला आतापर्यंत सगळ्या सुखसोयी मिळाल्यात आणि विशाल जो आहे ना तो खूप कमी परिस्थितीत आणि गरिबीतून वर आलेला आहे. आणि तो आणि बयो दोघं एकमेकांसोबत जास्ती सुखी राहतील आणि ॲडजस्ट करतील एकमेकांना, पण इरा त्याच्यासोबत ॲडजस्ट करणं इम्पॉसिबल आहे. असो, तर आता हा विशाल निघालेला असतो त्या इरासोबत आणि त्याला अचानक बयो दिसते आणि बयो त्याच्या गाडीची चाबी काढून घेते. विशाल म्हणतो काय चाललंय सरस्वती, तुझीच इच्छा आहे ना मी जावं इरासोबत, मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. बयो म्हणते काय हो सर, तुम्हाला कळतं ना माझं सुख कशात आहे. विशाल म्हणतो कशात आहे तुझं सुख, सांग ना सरस्वती बोल. आता बयो म्हणते मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय, माझं खूप प्रेम आहे ना तुमच्यावरती. तर आता ना प्रेक्षकांनो हे म्हणजे त्याचं इमॅजिनरी आहे, त्याला सगळीकडे बयो दिसतीये. तर आता एकदम इरा येते त्याच्या समोर आणि म्हणते विशाल काय झालं तुला. मग विशाल शुद्धीवर येतो पण त्याला पुन्हा मध्ये बयो दिसत असते. म्हणजे इरा त्याच्या गाडीवर मागे बसलेली असताना सुद्धा त्याला समोर बयोच दिसत असते. बयो त्याला म्हणत असते समोर येऊन तुम्ही मुद्दाम मला त्रास द्यायला करताय ना, नका ना जाऊ सर प्लीज.
आणि इकडे इरा त्याला म्हणत असते, विशाल आपली पहिली डेट आहे, चल ना लवकर, आपल्याला उशीर होतोय. एकीकडे बयो आणि एकीकडे इरा, असं मधल्यामध्ये या विशालचं सँडविच झालंय. बस हा तमाशा आता चालू आहे प्रेक्षकांनो. पण मजा येते हे लव्ह स्टोरी बघायला. तर आता विशाल कसा बसा गाडी चालू करतो आणि एकदाची ती बयो त्याच्या समोरून गायब होते. पण आता इरा एकदम ब्रेक लागल्यावर त्या विशालला असं पटकन धरते. पण इराचा गैरसमज पण होतो की विशालने मुद्दाम ब्रेक मारलाय कारण ती त्याच्या जवळ यावी म्हणून. आता ती पटकन त्याला अशी धरते तेव्हा तो विशाल घाबरतो ना. तो म्हणतो, अगं इरा, अगं कोणी बघेल ना, असं काय करते तू. इरा म्हणते, अरे ठीक आहे यार, आपण दोघं जण कपल आहोत, मला आवडतं तुझ्यासोबत असं असणं आणि काही होत नाही, बघू देत कोणाला बघायचं तर. आता तो इराला म्हणतो, माझं हेल्मेट तरी दे. मग आता ती हेल्मेट देते आणि ही पुन्हा एकदा अशीच त्याला धरून चालते. तर आता बघा प्रेक्षकांनो पुढचा सीन. आता या आरवला त्या अंकिताने नेलंय त्या डेड बॉडीज असतात ना दवाखान्यात त्या खोलीमध्ये. आता तो आरव म्हणतो, अगं अंकिता तू बरी आहेस ना, अगं तू मला हॉटेलमध्ये नेणार होती ना डिनरला, हे काय आणलंय तू इथे. अंकिता म्हणते, अरे तिथे जाणं येणं किती वेळ जाईल आरव आपला, मला तुझ्यासोबत वेळ स्पेंड करायचा आणि तसंही नंतर माझी ड्युटी आहे रे. आरव म्हणतो, अगं पण इथे या डेड बॉडीजमध्ये तुला काही कळतं का अंकिता. अंकिता म्हणते, तुझ्यासोबत कुठेही टाइम स्पेंड करायला मिळाला ना तरी पुष्कळ आहे माझ्यासाठी, आणि अरे इथे आपण छान क्वालिटी टाइम स्पेंड करू ना. आरव म्हणतो, अगं तू इथे कॅन्डल बिंडल कशाला लावल्या बाई, अगं एखाद्या डेड बॉडीवर पडलं ना तर इथेच त्यांचा अंतिम संस्कार होईल ग. अंकिता म्हणते, काही होत नाही, तू पण ना, अरे त्या काय आपल्याला त्रास देणार आहेत का बिचाऱ्या, त्यांच्या त्यात पडल्यात ना, चल आपण सेलिब्रेट करू. आता तिने तिथेच पिझ्झा मागवलाय आणि त्या आरव सोबत ती अशी छान एन्जॉय करते. अरे देवा, अंकितानं मस्त भरभरून आयुष्य जगते. असंच असायला हवं माणसाने, पण डेड बॉडी वगैरे जरा जास्ती झालं. असो. तर आता पुढे आपण पाहतोय बयो असते टेन्शनमध्ये. तेवढ्यात सुमन आत्या तिला फोन करते आणि विचारपूस करते, काय ग बयो काय करतेस. आणि प्रेक्षकांनो काय आहे ना, मी आधी नवीन मालिकेचा रिव्ह्यू देते आणि मग बयोचा देते. पण कधी कधी काय होतं, नवीन मालिकेचा रिव्ह्यू देतानाच मला कधी कधी 11 साडेअकरा होतात. मला सकाळी 5 वाजता उठायचं असतं. मी हे खूप वेळेला सांगितलंय, नाही जमलं तर मी दुसऱ्या दिवशी रिव्ह्यू देते, पण कधी स्किप करत नाही. तुम्हाला माहिती आहे प्रेक्षकांनो, मी अगदी पहिल्या भागापासून या मालिकेचा रिव्ह्यू देते. कधी कधी ऍडजस्ट करायला त्रास होतो, शेवटी मी पण माणूसच आहे ना. असो, पण या मालिकेतल्या कलाकारांनी मला ॲप्रिशिएट केलं, त्यामुळे मला खूप भारी वाटलेलं आहे. त्यामुळे मी कधीच बयोचा रिव्ह्यू देणं सोडणार नाहीये आणि आतापर्यंत कधी सोडलेला पण नाहीये. तर आता सुमन आत्या बयोला थोडंसं इन्स्पायर करत असते बोलता बोलता, की अगं खूप छान होईल, सगळं चांगलं होईल, तू टेन्शन घेऊ नको, मी देवाजवळ प्रार्थना केली आहे, तू आणि विशाल नक्की एकत्र येताल, असं ती एक तिला सांगत असते. पण बयो तिचं बोलणं टाळते आणि फोन ठेवून देते, मी बिझी आहे म्हणून. सुमन आत्याला असं वाटत असतं की या नवरात्रीपासून बयोच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे, देवीच्या मनात काहीतरी चांगलंच आहे. पण बयो मात्र सुमन आत्याला बोलणं टाळते. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, बयो आणि विशालच्या नात्यामध्ये खरंच सुधारणा होईल का, बघूयात आपण. सुमन आत्याने तर प्रार्थना केली आहे देवीजवळ, पण आता बयो फोन ठेवते आणि टेन्शनमध्ये येते. ती मनातल्या मनात म्हणत असते की सुमन आत्या, तू माझ्यासाठी जी प्रार्थना केली आहे ती मी इरासाठी करणार आहे, इराच्या सुखातच माझं सुख दडलेलं आहे आणि हा भाग त्यांनी पूर्ण केला. आता थोड्याच वेळाने नवीन मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला येईल. तर आता पुढच्या भागात त्यांनी दाखवलंय बयो विशाल आणि इराच्या डेटमध्ये जाते, त्यामुळे इरा संतापते. आता विशाल तिला खरं खरं सांगणार असतो बयोबद्दल, पण आता इरा संतापून त्या बयोवर हात उगारते आणि विशाल तिचा हात जोरात धरतो इराचा. आता पुढे बघूयात प्रेक्षकांनो काय नेमका तमाशा क्रिएट होणार. एकतर आधीच इराला तिच्या मनाविरुद्ध झालेलं अजिबात आवडत नाही, तर बघूयात आता विशाल तिला कसा वटणीवर आणतो. तर आज तुम्हा सगळ्यांना घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा भाग आवडल्यास नक्की लाईक तरी करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.